आणि सरकारने या आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी यासाठी तातडीनं पावलं उचलायला सुरुवात केल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलं। तर सुप्रिया सुळे यांनी आज या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि त्यानंतर शक्ती कायद्याची अंमलबजावणी तातडीनं केली जावी अशी मागणी त्यांनी केली आहे। या संदर्भामध्ये मान्य उच्च न्यायालय मान्य सर्वोच्च न्यायालयाला आम्ही विनंती करणार आहोत सरकारच्या वतीने की असे जे व्यापारी असे जे आरोपी आहेत सांगायचं ना दादा अशा वेळी ते लहान मुलींवर अन्याय करतायत, अत्याचार करतायत, 5 वर्षाचे आहेत, 3 वर्षाचे आहेत, 10 वर्षाचे आहेत आणि म्हणून त्यांना एकदा अटक झाली की त्यांना पॅरोल देऊ नये, त्यांना बाहेर सोडू नये। कारण असं लक्षात आलं की हे आरोपी पुन्हा तशा घटना करतायत, तसेच प्रकार करतायत, तसेच अत्याचार करतायत आणि म्हणून या संदर्भामध्ये सुचर्चा झाली आणि या संदर्भामध्ये आम्ही आता सुप्रीम कोर्टाकडे विनंती करणार आहोत। आमची महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्र विनंती आहे की उद्धवजी मुख्यमंत्री असताना एक कायदा शक्ती कायदा आणला होता, तर तो कायद्याची अंमलबजावणी सुरक्षितता आणि ही महिलांची तर सुरक्षितता झालीच पाहिजे, पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला सुरक्षितता कसं वाटावं आणि त्याला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका आणि भावना आम्ही मांडलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।